हॅलो एव्हरीवन, आमची दिवाळीची सुरुवात गुड न्यूजने झाली. आमच्या सुनबाईंना मुलगा झाला. आम्ही परत आजी आजोबा झालो. धनत्रयोदशीच्या दिवशी आम्ही इकडे दिवाळी साजरी करतो, त्याचेच हे फोटो आहेत. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? आम्ही चाललोय गावाला दिवाळीसाठी. हे बघा आमच्या बॅगी, बघा आमच्या 1 2 3, त्याच्या खाली एक 4 आणि हा शिवू. शिवू बाय कर. हे बघ इकडे पण सामान आहे, सामान आहे, ब्लँकेट आणि बॉल आहे. घरी आल्यावर पहिले आम्ही जेवण केलं, कारण जेवण करून नव्हतो आलो. आणि मग नंतर कपडे वगैरे चेंज केले, कारण फराळ सगळाच राहिला होता आमचा. काहीच फराळ करून आले नव्हते मी हडपसरवरून. आणि मग फराळ करायचा होता. स्वयंपाकाला पण लागायचं होतं, संध्याकाळ होत आली होती. आणि इथे मस्त शिवू, त्याचे पप्पा, वीर, त्यांनी एवढा एन्जॉय केलं. मस्त बॅट बॉल, आणि बॅट तर बघा कुठली घेतली आहे ती, मस्किटोची मच्छर मारायची रॅकेट असते ना, ती बॅट घेतली यांनी आणि त्याच्याने खेळत होते. खूप मजा केली त्या तिघांनी, खूप उशीर खेळत होते. त्यांना मग नंतर आतमध्ये खेळता येईना म्हणून मग बाहेर दारात तिथे याच्यावर खेळत होते. बॉलवर अडकला वीरला, वाटतं आता खेळणं बंद होईल, मग पप्पाने वरती चढून काढला त्याचा बॉल. आणि मग ते दोघं खेळायला लागले. याला असं होत होतं की माझ्या हातात कोणच बॉल देत नाही आहे. आजी बाबा बघत होते, त्यांना पण कसं असतं, ते दोघंच असतात गावाला. आम्ही गेलो की मग त्यांना तेवढंच छान वाटतं, घर भरल्यासारखं वाटतं. आणि आम्ही आवर्जून दर दिवाळीला जातोच. आणि नंतर मग मी शंकरपाळ्याचं पीठ मळलं, त्यांना खेळताना बघितलं. थोड्या वेळ मग आतमध्ये आले, शंकरपाळ्यांचं पीठ मळलं. वीर हे करत होता, ते फटाके वाजवायला घेतले होते त्यांनी नंतर रात्री. आणि मग मी माझे शंकरपाळे वगैरे तळायला घेतले. त्याचा फटाकाच उडत नव्हता, अगरबत्तीच विझून जात होती. मग नंतर त्यांनी लावला कसा तरी फटाका, किटकॅट का काहीतरी नाव होतं, पण मस्त होता हा फटाका. छान पटकन असा फास्ट फुटत होता. हे बघा असे माझे गोड शंकरपाळे, आणि खूप छान झाले होते, मस्तच झाले होते. आणि मग शंकरपाळे झाल्यावर लगेच आईने ते कापण्यांचं पण पीठ मळलं. मग आम्ही कापण्या करून घेतल्या. दुसऱ्या दिवशी पोरांना मस्त उटणं लावून आंघोळ घातली होती. ही आमची पूजा आहे मांडलेली, लक्ष्मीपूजनची. नंतर आम्ही थोडेफार फोटो काढले. हे बघा आम्ही सगळे एकाच कलरमध्ये झालो होतो, फक्त शिवूच एकटा ब्लॅक अँड व्हाईट झाला होता. आणि खूप छान ड्रेस दिसत होता त्याचा, काका काकींनी बड्डेला घेतलेला ड्रेस आहे तो. नंतर मग थोडे फटाके वगैरे वाजवले. आम्हाला नाशिकला जायचं होतं, मग हे म्हटले आत्ताच जाऊ. रात्रीचं कसं होतं, रात्रीचा प्रवास जाणवत नाही, मुलं पण झोपतात, त्रास देत नाहीत. आणि खरंच दोघं एकदम शांत झोपले. इथं झोपले ते डायरेक्ट घरीच गेल्यावर उठले. माझ्या भावाने एक नवीन सुरुवात केली आहे, आता ते काय ते मी सांगेल तुम्हाला नंतर. पण त्याच्या नवीन सुरुवातीसाठी त्याला खूप खूप शुभेच्छा. मग तिथे जाऊन पण वीरनी फटाके वाजवले. पाडव्याचं मी यांना औक्षण केलं, आणि दुसऱ्या दिवशी पप्पांना आणि भावाला पण औक्षण केलं. दीदीचं काय यायला जमलं नाही यावेळेस. आणि मग दुसऱ्या दिवशी भाऊबीजेच्याच दिवशी दुपारून आम्ही निघालो तिकडून. बाबांना बाय करतो इथे. निघताना जरा जडच होतं मन, निघूशी वाटत नाही कुठे का गेलं का. आणि मग येताना महादेव हॉटेल आहे भुसरीच्या तिथे पुढे, तिथे थांबलो होतो. बऱ्याच वेळा बघायचो आम्ही येता जाता, तिथे गर्दी असते. आज म्हटलं थांबून बघू. आणि खरंच छान टेस्टी फूड आहे तिथलं, खूप छान आहे. तिथं खेळायला वगैरे पण आहे, खूप छान छान. दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. काल भाऊबीज झाली, आणि आज आमच्या म्हणजे भाऊबीजचीच यात्रा आहे आमच्या गावची, पण काल गुरुवार असल्यामुळे आजची यात्रा आहे आमची. तिखट असतं आमच्याकडे, मटण वगैरे, त्याच्यामुळं मग गुरुवारचं नाही ठेवत. गुरुवारी आली की मग पुढच्या दिवशी असते यात्रा. काल गुरुवार होता त्यामुळे मग आज यात्रा आहे. मी माहेरी गेले होते नाशिकला, कालच रात्री आली आहे. आणि मग इकडे आली आहे गावाला. हे बघा मटण शिजलंय, कांदा भाजून ठेवला आहे मसाल्यासाठी.
हे बघा शिजलेलं दाखवते तुम्हाला. आमचं सगळ्यांचं जेवण झालं आत्ताच. आता पण मी मटणाचीच भाजी केली होती. खोबरं, डाळ, तीळ आणि हे आलं लसूण पेस्ट. आमच्या घरचेच नारळ आहेत, तेच वाळवले होते आम्ही. त्याचा मसाला केला आहे. मसाला सगळा बारीक करायचा आहे. आता हे गेलेत बाकीचे मसाले आणायला आणि इथे बसलाय दूध पितोय. यात्रेच्या वेळेस एक वेगळीच मजा असते आमच्या इथे. यावर्षी माझ्या माहेरचं कोण नाही आहे यात्रेला, त्यामुळे जरा वाटतंय नाराज असल्यासारखं. पण बाकी सगळे येणार आहेत. आहोंचे मामा मावशी वगैरे सगळे. दीदीन त्यांचं नाही जमलं यावेळेस यायला आणि भावाचं पण नाही जमणार आहे. दरवर्षी येतात पण ते. दरवर्षी आम्ही छान यात्रा करतो. वर्षातून एकच दिवस असतो सगळ्यांना एक गेट टुगेदर टाईप. आम्ही सगळेजण भेटतो, सगळेजण छान मस्त. आमच्याकडे माझ्या लग्नाच्या आधी आम्हाला हे माहीत नव्हतं असं यात्रा असते वगैरे. त्या भागात असेल नसेल माहीत नाही, पण आम्ही तर कधी नव्हतं ऐकलं. नाशिकचं माहेर आहे माझं, पण इकडे म्हणजे आवर्जून प्रत्येकजण प्रत्येकाच्या यात्रेला जातं आणि खूप छान आहे ही परंपरा. छान वाटते. माझं लग्न झाल्यापासून आता 10 वर्ष झाली लग्नाला. प्रत्येक वर्षी माझ्या माहेरची आणि आईंच्या लग्नाला तर आता जवळ 40 वर्ष झालेत. आईंच्या पण म्हणजे माझ्या सासूबाईंच्या माहेरचे अजूनसुद्धा प्रत्येक यात्रेला त्यांचे भाऊ भाऊजाई बहिणी सर्वजण येतात आणि छान वाटतं एक दिवस सगळ्यांसोबत घालवायला. स्टे ट्यून. आता हे आपल्याला दाखवणार आहे यात्रेचं मटण कसं बनवायचं. चला. त्यांना माहितीच नव्हतं मी ब्लॉग बनवते. ते एकदम शॉक झाले. मी त्यांच्या पुढे मोबाईल घेऊन गेले तर ते जरा कॉन्शियस होतात कॅमेरा पुढे. मी पण होतो ते. आता जरा थोडा कॉन्फिडन्स आला आहे मला. कोथिंबीर तर बघा किती छान कापतात ते. आणि हा खेळत होता बाहेर आणि खरंच खूप छान बनवतात ते. दरवर्षी तेच बनवतात. आणि याचं काय गाडी रिपेअरिंगचं चाललं होतं काय माहिती. दादाला बघितलं त्यांनी सायकल उलटी करताना रिपेअर करून, आणि मग तो पण गाडी त्याची उलटी करून रिपेअर करतोय. जे दादा करेल ते सगळं करायचं असतं त्याला. आणि नंतर मग हे शिजलेलं यांनी काढून घेतलं एक साईडला आणि नंतर मग त्याला फ्राय वगैरे बनवलं. खूप सारं खेळतो हा इकडे गावाला आल्यावर. नंतर आमच्या घरी यात्रा आहे. आमचे पप्पा मटण बनवताय. नंतर यांनी फ्राय करायला घेतलं. मी फ्राय करतानाचा व्हिडिओ एक शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे, तो बघितला असेल. तो मी नसेल बघितला तर माझ्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये जाऊन बघा. खूप छान झाला आहे तो व्हिडिओ. इंस्टाग्रामवर चांगले व्ह्यूज आलेत त्या व्हिडिओला. खूप छान बनवलं होतं त्यांनी फ्राय. ह्या वर्षी तर खूपच छान झालं होतं. माझी अशी थोडी थोडी मदत आहे त्याच्यात. खाण्यात जी मजा आहे ती कशातच नाही. माझी पिल्लं इकडे बघा काय करतात. दिवाळीच्या स्किलला आम्ही सेट केला होता दोघांनी, पण इकडे खूप पाऊस झाला त्याच्यामुळे माईने त्यांनी सगळं आतमध्ये ठेवून दिलं होतं. आता आज यात्रा आहे त्याच्यामुळे वीर लावतोय परत मावळे. शिबू संध्याकाळी मग पाहुण्यांबरोबर हे 2-3 फोटो काढलेले आहेत. सगळेजण आले होते यात्रेला. दुसऱ्या दिवशी इतका पळला पाय दुखत होते का काय माहिती, रडत होतो जरा. तर आई त्याचे पाय दाबून देत होते. निघायची आमची तयारी चालली होती. रानात गेलो, भाजीपाला वगैरे घेऊन आलो. रानात एवढा चिखल झालेला आहे कारण की खूप पाऊस झाला इथे 2 दिवस दिवाळीनंतर. मग हे दोघंच गेले पुढं, आई आणि हे भाजीपाला तोडून वगैरे आणला. आणि हे घरी आल्यावर आमच्या बॅगा बघा. जाताना मी दाखवल्या होत्या बॅगा, येताना बॅगा बघा 5-6 होत्या आणि हे बघा 7-8 बॅगा. थँक्यू फॉर वॉचिंग.